ಮರಾಠ ಸಮಾಜಕ್ಕೆ ನ್ಯಾಯ ದೊರಕಿಸುವ ಏಕೈಕ ಮಾರ್ಗ ಸಂಘಟನಾ ಶಕ್ತಿಯೇ ಆಗಿದೆ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದಾಗಿ ಸಂಘಟಿತರಾಗಿ ಸದ್ಯ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಘಟನೆಗಳ ಕುರಿತು ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಎಂಬುದನ್ನು ಚಿಂತಿಸಿ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು. ಮರಾಠ ಸಮಾಜವನ್ನು ರಾಜಕೀಯವಾಗಿ ಯಾವುದೇ ಪಕ್ಷ ಹಿಂಸಿಸುವ ಅಥವಾ ದುರ್ಬಲಗೊಳಿಸುವ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದರೆ ಅದನ್ನು ಸಹಿಸಿಕೊಳ್ಳಲಾಗುವುದಿಲ್ಲ ಮತ್ತು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ತಕ್ಕ ಉತ್ತರ ನೀಡಲಾಗುವುದು ಎಂದು ಮರಾಠ ಸಮಾಜದ ಗುರು ಶ್ರೀ ಮಂಜುನಾಥ ಭಾರತಿ ಸ್ವಾಮೀಜಿ ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡಿದರು. ಸಕಲ ಮರಾಠ ಸಮಾಜ ಬೆಳಗಾವಿಯ ನಾಯಕ ಕಿರಣ್ ಜಾಧವ್ ಅವರ ನಿವಾಸದಲ್ಲಿ ಇಂದು ಸೋಮವಾರ ಬೆಳಗ್ಗೆ ಆಯೋಜಿಸಿದ್ದ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಮಾತನಾಡಿದರು. ಸಮಯ ಬಂದಾಗ ಹಿಂದುತ್ವದ ಪ್ರದರ್ಶನದಲ್ಲಿ ಇತರ ಸಮಾಜಗಳಿಗಿಂತ ಮರಾಠ ಸಮಾಜವೇ ಸದಾ ಮುಂಚೂಣಿಯಲ್ಲಿರುತ್ತದೆ. ಆದರೆ ರಾಜಕೀಯ ಅಥವಾ ಸರ್ಕಾರಿ ಯೋಜನೆಗಳ ಲಾಭ ಪಡೆಯುವಲ್ಲಿ ಇತರೆ ಸಮಾಜಗಳು ಮುನ್ನಡೆಯಲ್ಲಿವೆ ಎಂದು ಅವರು ಅಭಿಪ್ರಾಯಪಟ್ಟರು. ಈ ಕುರಿತು ಮುಂದುವರಿದು ಮಾತನಾಡಿದ ಶ್ರೀ ಮಂಜುನಾಥ ಭಾರತಿ ಸ್ವಾಮೀಜಿ, ಇತರ ಸಮಾಜಗಳು ತಮ್ಮ ಹಿಂದುತ್ವವನ್ನು ರಾಜಕೀಯವಾಗಲಿ ಅಥವಾ ಬೇರೆ ರೀತಿಯಲ್ಲಾಗಲಿ ಹೇಗೆ ಬಳಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಿವೆ ಎಂಬುದರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಟೀಕೆ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ, ಏಕೆಂದರೆ ಅದು ಅವರ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ. ಆದರೆ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಎಂಬುದನ್ನು ನಾವು ಸ್ವತಃ ನಿರ್ಧರಿಸಬೇಕು. ಜಾತಿ ಆಧಾರಿತ ಜನಗಣತಿಯಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಎಂದು ಬರೆಯಬೇಕೋ ಅಥವಾ ಕುನಬಿ ಎಂದು ಬರೆಯಬೇಕು ಎಂಬುದನ್ನು ಸಮಾಜವೇ ತೀರ್ಮಾನಿಸಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿಯೇ ನಾವು ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸಿದ್ದೇವೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು. काल बेळगावला येण्याचं कारण विराट हिंदू संमेलन जे काय भारतामध्ये चालू आहे त्याचप्रमाणे बेळगावमध्ये हिंडलगा विभागामध्ये काल हिंडलगा विभागामध्ये होता. त्यामुळे बेळगावकर जेवढे बेळगावचे भक्त लोक आहेत किंवा सनातनी आहेत, हिंदू धर्म प्रेमी आहेत, अशा भक्तांच्या निमंत्रणामुळे मला काल ह्या ठिकाणी येण्यात आलेलं होतं आणि खूप सुंदर असे प्रोग्राम चालू आहेत. मला एवढं सांगायचं की सामाजिक दृष्ट्या जर विचार केला आपण, विशेष करून जोपर्यंत समाज संघटित होत नाहीये, जोपर्यंत समाजामध्ये शिक्षणाला महत्त्व देण्यात येत नाही, जोपर्यंत समाजामध्ये शिक्षणाबरोबर संस्काराला महत्त्व देण्यात येत नाहीये, जोपर्यंत समाजामध्ये संस्काराबरोबर आहार पद्धती, पूजापाठ पद्धती, एकामेकाशी प्रेम स्नेहानं राहण्याची पद्धती असू दे, आई वडिलांना महत्त्व देण्याचं असू दे, किंवा अन्य समाजाबरोबर अत्यंत आपुलकीपणानं राहण्याचा जो संस्कार ज्या समाजामध्ये राहत नाही, तो समाज एका पद्धतीनं केवळ आर्थिक दृष्टीनं, राजकीय दृष्टीने जरी संपन्न झाला तरी मला वाटत नाही की तो समाधानाने आणि शांततेने राहील असं मला वाटत नाही. त्यामुळे मला इतकंच म्हणायचं आहे की जास्तीत जास्त या विभागामध्ये मराठा समाज जास्त आहे. मराठा बेळगाव म्हटलं तर मला वाटतं की कर्नाटकातला हार्ट ऑफ द सिटी, मराठा समाजाला हार्ट ऑफ द सिटी म्हटलं तर बेळगाव आहे. त्यामुळे बेळगावमध्ये संघटनेचं मला वाटतं थोडंफार कमीपणा आहे. जेवढे बी युवक असतील बेळगाव डिस्ट्रिक्टमध्ये, बेळगावमध्ये जेवढे बी नेता म्हणून घेतलेले आहेत, समाज पुढारी म्हणून घेतलेले आहेत, त्यांनी एकत्र येऊन समचिंतन म्हणजे एकामेकाशी कुठल्याही प्रकारचं वैरभाव न करता, वैरभावाला जागा न देता सर्व आम्ही एक आहोत किंवा एक होऊ ह्या दृष्टीनं जर जे काही समाजाच्या फ्रंटलाईन मध्ये आहेत, मी बेळगाव विषयी बोलत आहे, त्यांनी सर्वत्र येऊन समचिंतन करून समाजाचं चिंतन कुठल्या पद्धतीने केल्यानंतर समाज आपला सगळ्या दृष्टीनं पण प्रगतीला येईल. शैक्षणिक दृष्टीनं असू दे, सामाजिक दृष्टीनं असू दे, व्यवहारिक दृष्टीनं असू दे किंवा राजकीय दृष्टीनं असू दे, सगळ्या दृष्टीनं पण संपन्न व्हायचं असेल तर समाजाला एकच आहे की सममनस्कर होणं फार जरुरी आहे. एकामेकाचे वैयक्तिक रागद्वेष बाजूला ठेवून एकत्र येऊन चिंतन करणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. आणि जोपर्यंत आम्ही एकत्र होऊन काम करत नाहीये, युवक वर्ग असू दे, माताही असू दे किंवा विशेष करून जेवढे बी संघ संस्थाही असू दे, ही सर्व एकत्र येऊन जोपर्यंत आम्ही समाज चिंतन करत नाहीये तोपर्यंत समाज एका छताखाली येणं असंभव आहे. आणि जोपर्यंत समाज एका छताखाली येत नाहीये तोपर्यंत समाज कुठल्याही पद्धतीनं पुढे येऊ शकत नाहीये.
कारण संघात शक्तौ कलौ युगे म्हटलेलं आहे. संघामध्ये फार काही ताकद आहे. कितीही मोठा एक माणूस असला तरी बऱ्याच गोष्टी आवरून जातात. जसं आपण एक झाडू असते, अनेक काड्यांचा एक मुद्दा असतो, गोल असतो, गोला, आणि त्या झाडून आपण कचरा मारत असतो. पूर्ण क्लीन करायचं काम झाडू करत असते, आहे ना. तसं त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या काड्या असतात, एक मध्ये एक मोठा असतं आणि त्याला बांधलेलं असतं आणि ते क्लीन करायचं काम करत असतं. आणि एकच जरी मोठी काडी असली तरी क्लीन करायला होत नाही झाडून. त्या पद्धतीनं एक उदाहरण आहे, यत्र लोके परीक्षाणाम बुद्धी साम्यानाम इति दृष्टांत. ते दृष्टांत आहे झाडूचं. परंतु वास्तविक हे आहे की जोपर्यंत छोटे मोठे, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी, आहे ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पंगडी जाती लोकांना घेऊन स्वराज्याची स्थापना केली. गोर गरीब रैतापी लोक अनेक लोकांना घेऊन एक संघटना करून ते स्वतः काय केले, स्वराज्य स्थापना केली. हिंदवी स्वराज्याचे नायक ठरले. त्यांना बी काय मला वाटत नाही की त्या काळातले मोठे लोक साथ दिले असं मला वाटत नाही. त्यांनी छोट्या मोठ्या लोकांना घेऊनच संघटना बांधूनच स्वराज्याची स्थापना केलेली आहे. म्हणून सगळे मिळून काम केलं तर मला वाटतंय जास्तीत जास्त समाजाला सगळ्या दृष्टीने पण येणाऱ्या पिढीला, येणाऱ्या युवकांना कृष्णा कांबळे, KMM न्यूज, बेळगावी. आदर्शा ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी-शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज। आदर्श ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगावी।